काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मजईती संभाळित। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता। नभे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा। तुझ्या पायरीशी सदा नम्र माता। महायोग पीठे तठे भीमरथ्या, वर पुंडलिकाय दातृ मुनीन्द्र, समागत्य तिष्ठत्तमानंद कंद, परब्रह्मलिंग भजे पांडुरंग। पांडुरंगा करू प्रथम
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता अखिल कोट ब्रह्मांड नायक आकार करुणा पंढरीचा पांडुरंग राया पांडुरंगाचा प्रेम भंडार श्री संत नामदेव महाराज ज्यांना शांतीचं परब्रह्म म्हटलं जातं आता असे शांती ब्रह्म माझे नाथ महाराज ज्याने जाळोनी संसार बैसला अंगानी असं परमार्थ करता करता आपला प्रपंच करत असताना त्याने देव आपलासा करून घेतला आणि या वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान झाले असे देहू गावचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबाराय या तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला विठ्ठल प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय या अविद्येच्या निद्रेत जे झोपलेले आहेत त्यांना जागृत करण्याचं काम या अभंगाच्या माध्यमातून करतायत. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. सतत जागवण्याचं काम हे संत करतायत म्हणून त्यांचे आता काय उपकार सांगू. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जर संत या अविद्येच्या निद्रेतून जर जागृत करतायत तर त्यांना मी काय देऊ. परंतु माझा जीव जरी मी त्यांना अर्पण केलं तरी ते कमी पडणार आहे. एवढं संतांचं कार्य महाराज हे आपल्या जीवनामध्ये जास्त आहे. काय द्यावे त्यासी भावे उतराई. जरी जीव जरी ओवाळून टाकला तरी तो कमी पडेल. काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव तोडा. जरी संत सहज जर एखादा शब्द बोलले तरी ते उपदेशाप्रमाणे आहेत. सहज बोलणे हीच उपदेश आणि तेच आम्हाला सतत शिकवतायत. करोनी सायास शिकविती. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात जसं ज्याप्रमाणे एखादी गाय आपल्या वासराला जीव लावत असते, एखादी गाय आपल्या वासराला आपलं ममत्व स्पष्ट करत असते, त्याप्रमाणे संत आम्हाला त्या आईप्रमाणे त्या गायीच्या वासराप्रमाणे जपतायत. हा महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे वत्स धेणू वेचे चित्ती तैसे मज येती संभाळित. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ विठ्ठल.
अनेक शूरवीरांनी पावन झालेला हा माझा भारत देश, अनेक साधू स्पर्श संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही माझी महाराष्ट्राची भूमी, श्री परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे कोकण, अनेक रत्नांनी बनलेला माझा रत्नागिरी जिल्हा, आणि याच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील श्री महादेवाच्या कुशीत वसलेलं, ज्या गावातून वारकरी संप्रदायाची ध्वजा किंवा पाया रोवला गेला, नवे तर ज्या गावातून गेली 14 वर्ष झाली पंढरपूर पर्यंत पायी वारी निघते, नवे तर ज्या गावामध्ये माझ्या गोमातेचं रक्षण केलं जातं, असं या सातेरे गावामध्ये गेले 114 वर्ष झाली, आणि हा 115वा आपला अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हे आपल्या गावामध्ये मायबाप हो चालू आहे. आणि याच कार्यक्रमाचा आजचा कितवा दिवस? नक्की ना पाठीमागे महिला मंडळ, तुम्ही जरा पुढे आलात तर बरं होईल. जरा पुढे बसा, पुढे बसा, काय करणार नाही कोणाला, पुढे बसा. आपल्याला तो सर्वांना माहित असेल, रेड्यांचे झोंबे आता चालू आहेत ना, माहित आहेत ना सर्वांना. त्या रेड्याला विशिष्ट प्रकारची जागा ठरवून दिली जाते. जर त्या बांधाच्या खाली तो रेडा गेला तर तो रेडा आपल्याला नाही माहित झोंब्या तुम्हाला, जर रेडा बांधाच्या खाली गेला तर तो हरला. जसा तो रेडा बांधाच्या बाहेर गेल्याच्या नंतर हरला किंवा बाद झाला, तसं हे आपलं धर्म मंडप आहे माय बापू. ह्या जो धर्म मंडपात बसलाय त्याला कळी काळाचा सुद्धा ताकद एवढी या नामामध्ये आहे ना, म्हणून बसताना काही लाजू नका. तिथे जर तमाशे ठेवले नसतील, जागा ठेवली असती तर उभे राहायला, म्हणून पुढे बसा. विठ्ठल विठ्ठल गेले 115 वर्ष चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्याने या पंचकृषीमध्ये भक्तीचा मार्ग दाखविला, असे आमचे गुरुवर्य विश्वनाथ बाबा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये मायबाप चालू होतोय. खूप पुण्यवान, खूप भाग्यवंत आहात सातेरेकर तुम्ही. 115 वर्षाची परंपरा आज तुम्ही आम्ही जपतोय. मग अशी जेवणाला एवढी माणसं होती की आज मला वाटलं की नेमकं काय सांगावं. मीच घाबरलो की एवढा समुदाय आज इथे जेवणासाठी 9:45 वाजले तरी लोक जेवत होती. आता असं मी मायबापो म्हणणार नाही खाका कल्याणी घरी, हो तेवढा अधिकार मायबापो मला नाही. आपण भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी गेले 114 वर्ष माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझे चरण सेवा माझ्या वडिलांची
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. हो, ही आमच्या वडिलांची परंपरा आहे म्हणून मायबाप हो तुम्ही आम्ही जगतोय. सप्ताह का करायचा? या 7 दिवसामध्ये केलेलं नामस्मरण तुम्हाला वर्षाचे 365 दिवस पुरणार आहेत मायबाप. एक तरी ओवी अनुभवावी. परंतु आमचं ज्ञानेश्वरी पारायण चालू झालं की आम्ही घरी झोपून राहायचं. परंतु ज्याने ज्यानं या सप्ताहामध्ये भक्ती भावाने निष्ठेने भगवंताचं मायबाप कार्य केलंय त्यांना ईश्वर फळ दिल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद ह्या नाम सप्ताहामध्ये आहे. म्हणून सप्ताह करायचे. काहीकडे 1 दिवसाचा असेल, 1 दिवसाचा सप्ताह करून 3 दिवसाचा सप्ताह करून 1 वर्षभर त्या नामाची ताकद ही आपल्याला मायबापू मिळत असते. म्हणून आपण करायचे सप्ते विठ्ठल. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय या संतांचे उपकार या जीवावरती किती आहेत ते सांगताय. आता नेमकं सांगणारे सुद्धा संत आहेत आणि ज्यांचं सांगायचंय ते सुद्धा संतच आहेत मायबापू. इथे कुठल्याही संतांचा उल्लेख केलेला नाही. महाराज सांगतात काय सांगू आता. काय हा शब्द उपकारासाठी वापरलेला आहे. जसं बटाटा माहित आहे का सर्वांना? बचत गट झोपलात की काय? हा नाही ना. बटाटा, जसा बटाटा आपण कशासाठी वापरतो? भजी करायसाठी. कीर्तन झाले की गरम गरम आहेत. बटाटा एक जसा बटाटा भजी करण्यासाठी वापरतो, बटाट्याची भाजी करण्यासाठी वापरतो, वेफर्स करण्यासाठी वापरतो, नवे नवे तर चिवडा करण्यासाठी वापरतो, परंतु बटाटा एकच. तसा काय हा शब्द जसं काय सांगू आता तसा उपकारासाठी माझ्या तुकोबारायांनी पहिलाच शब्द वापरलाय की काय. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी बोलतले. जसं काय सांगू आता संतांचे उपकार. काय हा शब्द उपकारासाठी वापरला तसा काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी बोलविला. तसा काय हा शब्द इथे महिमानवाचक शब्द एकच, परंतु काय हा शब्द इकडे कशासाठी? उपकारासाठी वापरला. इथे महिमानवाचक साठी वापरला. तसं काय तुझी माय गेली भूतापाशी, काय तुझी माय गेली भूतापाशी, नाम नाही मुकाशी अरे मुढा. तसा इथे हा शब्द संतापवाचक म्हणून वापरलेला आहे. शब्द एकच. जसं बटाट्याचं उदाहरण सांगितलं तर शब्द एकच, परंतु वापरण्याची क्रिया मायबाप हो वेगळी वेगळी आहे. म्हणून महाराज म्हणतात काय सांगू. काय सांगू आता संतांचे उपकार. जसं काय हा शब्द प्रथम वापरून संपूर्ण अभंगाचा विस्तार महाराजांनी या पहिल्या चरणामध्ये सांगितले. ज्या वेळेस भगवंताने ह्या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेस आपल्यावरती उपकार करणारे काही घटक निर्माण केले. त्यामध्ये पहिला घटक सूर्य. सूर्य माहित आहे सगळ्यांना. रात्रीचा जास्त प्रकाश देणारा तो म्हणजे सूर्य ना. जो सूर्य आपल्याला सूर्यकिरण देतो त्याच्यापासून बाष्पीभवन होतं. ह्या सूर्याचे मायबाप उपकार आपल्यावरती आहे. त्यानंतर दुसरा घटक चंद्र.
ज्या वेळेस सूर्य अस्तित्वाला जातो, सूर्यास्त होतो, त्यानंतर चंद्रच येतो ना. तुम्ही शांत का? मी नवीन आहे. दुसरा घटक कुठला आहे आपल्यावरती उपकार करणारा? तर चंद्र. त्यानंतर झाडे. तर झाडाचे उपकार आपल्यावरती भरपूर आहेत. लोकांच्या जमिनीतला खैर तोडायचं आणि आपल्या जमिनीत आणून विठ्ठल त्या झाडापासून अनेक पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये आपल्या कपड्यापासून, फर्निचर पासून अनेक प्रकारे हा झाड आपल्याला उपयोगाला येतो. त्यानंतर पाऊस. ज्या वेळेस सूर्यापासून बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि ते ढग ह्या पावसाच्या स्वरूपात आपल्यावरती पडतात. त्यानंतर नदी. ह्या नदीचे सुद्धा उपकार आपल्यावरती आहेत. तर नदी काय करते? आपल्याला एका गावातून दुसऱ्या गावाकडे, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावातून थेट समुद्रापर्यंत पाण्याचा प्रवाह जी पुरवते ती मायबापू नदी आहे. आणि त्यानंतर शेवटचा घटक जो आपल्यावरती उपकार ते म्हणजे देवाने बनवलेले संत. ह्या संतांचे उपकार हे आपल्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा सर्व घटकांबरोबर देवाने असा एक घटक आपल्यावरती उपकार करणारा निर्माण केला. त्यांचं नाव मायबापू हो संत. त्यानंतर ह्या जीवावरती उपकार करण्याकरिता देवाने आई हा एक मायबापू घटक निर्माण केला. आता आईचे उपकार काय हो? प्रत्येकाला माहित आहे की ह्या जन्माला आल्यापासून ह्या आईचे उपकार मायबापू आपल्यावरती खूप आहेत, म्हणून आपण हे जग बघतोय. अशीच एक आई आणि तिचा मुलगा. ज्या वेळेस मूल पोटात होतं त्या वेळेसच पतीने संसार
हे जग सोडून जावं आणि त्या लेकराला लहानाची मोठी मायबापू आईनं करावं। अशीच आई एक आपल्या लेकराला लहानाची मोठी करत होती। मुलगा एक एक दिवस मोठा होऊ लागला, मुलगा शाळेत जाऊ लागला। मुलगा 5वी 6वी 7वीला गेला। शाळेतले सर्व मित्र त्याच्याबरोबर थट्टा मस्करी करू लागले आणि त्या मुलाची आई एका डोळ्याने मायबापू आंधळी होती, म्हणून त्या मुलाला सर्व मित्र शाळेमध्ये सर्व मित्र चिडवू लागली, अरे आंधळ्याचा मुलगा आला, त्या आंधळीचा मुलगा आला, अरे याच्या आईला एक डोळा नाही। त्या मुलाला वाईट वाटलं। तो मुलगा घरी आला आणि आईला विचारू लागला, ए आई, अगं सांग ना मला, मी लहानाचा मोठा झालो ग, परंतु मला कधीच एक गोष्ट सांगितलीच नाही। बघ ना, मला शाळेमध्ये मुलं चिडवतायत, माझे मित्र चिडवतायत, आंधळीचा मुलगा आला, अरे ह्याच्या आईला एक डोळा नाही, आंधळीचा मुलगा आला म्हणून मला मुलं हिणवतायत। आई सांग ना, तुझा एक डोळा का नाही, तुला देवाना अशी का बनवली, आई सांग ना। त्यावेळेस आईनं उत्तर दिलं, हे बघ बाळा, मुलंही बोलणारच, तू काही लक्ष देऊ नकोस, अरे भगवंतानेच मला जसं घडवलंय त्या पद्धतीने मी आहे रे, तू काही मनाला वाईट वाटून घेऊ नकोस। परंतु मुलगा रोज शाळेत जात होता, रोज त्याला मुलं चिडवत होते की आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला, आणि तो रोज घरी येऊन त्या आईला विचारत होता, आई सांग ना, अगं तुझं आंधळ होण्याचं रहस्य मला सांग, तुला आंधळी का म्हणतात। परंतु आईनं त्याला उत्तर देणं टाळलं। एक दिवस मुलगा 10वीला गेला। 10वीला गेल्यानंतर शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम चालू होते आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमाला त्या आईच्या मुलानं सहभाग घेतला होता, परंतु त्या मुलाला लाज वाटत होती की मला शाळेत आंधळीचा मुलगा म्हणून सर्व चिडवतायत। तो आईला बोलला, हे बघ आई, माझ्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये मी भाग घेतलाय। मायबापू, मला आईचे उपकार सांगायचे आहेत। तो आईला सांगितलं, आई हे बघ, काहीही झालं तरी तू उद्या माझ्या शाळेत यायचं नाही, कारण जर तू तिथे आलीस तर तुला सुद्धा लोक चिडवणार आणि मला सुद्धा लोक चिडवणार। ही बघा, आंधळी आली आणि हा आंधळ्या आईचा हा मुलगा। आईने सांगितलं, हे बघ बाळा, अरे आज पहिल्यांदा तू स्टेजवरती उभा राहणार आहेस, अरे मला एका डोळ्याने का होईना, परंतु तू करणारा कार्यक्रम मला बघू दे ना। त्यावेळेस त्या मुलानं सांगितलं, हे बघ, तू जर शाळेत आलीस तर आजपासून मी तुझ्यासाठी मेलो। परंतु ऐसी कळवळल्याची जाती करी लाभावी न पित्यो, निस्वार्थ मुलावरती प्रेम करणारी ती आई।
ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. ओ निस्वार्थ मुलावरती प्रेम करणारी ती आई, त्या आईचा जीव राहावे ना म्हणून ज्या दिवशी त्या शाळेमध्ये आपल्या मुलाचा कार्यक्रम होता ना, त्यावेळेस रात्रीची ती माय एका गेटच्या कोपऱ्यावरती उभी राहून आपल्या मुलाचा मायबाप कार्यक्रम बघत होती. आईच्या एका डोळ्याने का होईना, परंतु आपला मुलगा आज या स्टेजवरती ह्या काहीतरी कार्यक्रम करतोय हे आईला बघायचं होती म्हणून आई एका कोपऱ्यात उभी होती. परंतु आईचं दुर्दैव असं, त्या मुलानं स्टेजवरती उभं राहावं आणि त्या मुलाची नजर त्या आईकडे जावी. फक्त एका नजरेनं आईला बघावं. तोच मुलगा घरी आल्यानंतर त्या आईला सांगितलं, आई तू माझं ऐकलंच नाही. मी तुला सांगितलं होतं, मी तुला ताकीद केली होती ना की तू माझ्या शाळेत यायचं नाही. तुला मुलांनी बघितलं आणि मला चिडवलं की अरे तुझी आंधळी आई सुद्धा तुझा कार्यक्रम बघायला आली. त्याच रागात त्या मुलानं घर सोडलं आणि तो निघून गेला. आईला वाटलं रागाने गेलाय, आज येईल, उद्या येईल, परवा येईल. परंतु बरेच वर्ष गेली, तो मुलगा त्या आईचा काही परत आला नाही. आई दिवसेंदिवस रोज वाट बघू लागली की माझा मुलगा कधी ना एक दिवस तरी मला भेटण्यासाठी येईल. म्हणून एकदा आईने त्याच्या जिवलग मित्राकडून त्याचा पत्ता घेतला आणि आई मुंबईला गेली. आपल्या लेकराला बघावं म्हणून आई गाव सोडून मुंबईला गेली. मुंबईला गेल्यानंतर तो पत्ता तिथल्या लोकांना दाखवला. तिथल्या लोकांनी सांगावं, जा त्या बिल्डिंग मध्ये जा, तुझा मुलगा तिथे आहे. आई त्या बिल्डिंग मध्ये आली आणि त्या खोली जवळ आल्यानंतर आईने दरवाजा ठोकला. दरवाजा ठोकला तर आतून एक बाई यावी आणि दरवाजा उघडावा आणि तिच्या हातात एक लेकरू असावं. आता ती बाई म्हणजे आई ओळखून गेली होती की नक्कीच ही माझी सुनबाई असणार आणि तिच्या समोर असणार आहे छोटं लेकरू माझं नातू असणार. ज्या वेळेस आई वडील म्हातारे होतात ना, त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा असते की आम्हाला आमच्या नातवाला खेळताना बघायचं आहे. मायबाप हो, नातवंडांना खेळवायचं आहे. तसं त्या आईला सुद्धा वाटलं माझं हे नातवंड आहे, ही माझी सुनबाई आहे. प्रेमाने तिला हाक मारली, बाय अगं माझा बाळ्या कुठे गेला. ज्या सुनेला आपल्या सासूची सुद्धा ओळख नव्हती, ती सासू त्या सुनेला बाय हाक मारते. त्या सुनेला सुद्धा बरं वाटलं की कोणतरी मला मुलगी म्हणून मानणार इथं आलंय. त्यावेळेस त्या सुनेने विचारावं, आई तुम्हाला ओळखलं नाही मी, कोण तुम्ही. त्यावेळेस त्या म्हाताऱ्या आईनं सांगावं, अगं जो तुझा नवरा आहे तो माझा मुलगा आहे. त्यावेळेस त्या सुनेने धावत धावत त्या खोलीमध्ये जावं आणि सांगावं, अहो ऐकलत का, अहो तुमची आई आले. तुम्ही तर मला सांगितलं होतं की माझं कोणी नाही, मी एकटाच आहे, माझी आई वडील सर्व मेलेत, पण तुमची अहो आई आले कोणतरी. त्यावेळेस त्या मुलानं उत्तर द्यावं, अगं माझी आई कधीच मेले, मला आता कुठलीच आई शिल्लक राहिली नाही. परंतु आईची कळवळल्याची जाती त्या आईला राहवलं नाही. आई घरामध्ये शिरली आणि त्या खोलीमध्ये असणाऱ्या मुलाला पाहायला गेली. परंतु त्या मुलग्यानं त्या आईला घराबाहेर काढलं आणि सांगितलं, मी तुला ओळखत नाही, तू माझी आई नाही. परंतु आईचं काळीज कधी आपल्या मुलाचं वाईट न करणारी आई काहीही बोलली नाही. तशीच मायबाप पुन्हा माघारी आली. तिला फक्त आपल्या मुलाला बघायचं होतं. काही वर्ष निघून गेली. इकडे तो मुलगा काही कारणास्तव गावात आला. गावात आल्यानंतर त्याला आठवण झाली की आपली आई आहे का बघू, भेटून जाऊ तिला, आपलं घर कसं आहे ते बघू. म्हणून गावात आला आणि बघतो तर काय, तर आपल्या घराला टाळं लावलेलं होतं. घराच्या समोर प्रचंड गवत रुजलेलं होतं. शेजारच्या काकूला जाऊन विचारावं, ए काकू अगं सांग माझी आई कुठे गेली. त्या काकून सांगावं, बाळा अरे आतुरतेने वाट पाहणारी, तिची नजर कायम स्वरूपी त्या वाटेकडे असणारी तुझी आई तुझी वाट बघून कधीच तुला सोडून गेली.
परंतु जाता जाता एक तुझ्यासाठी अशी काही वस्तू ती ठेवून गेले. जा तू घरामध्ये जा, ते घर उघड आणि त्या पेटीमध्ये त्या आईनं तुझ्यासाठी मायबाप हो काहीतरी ठेवलंय. तसंच त्या मुलाने त्या काकूकडून आपल्या त्या घरी यावं. घरी आल्यानंतर पेटीत ठेवलंय काय ते पाहावं. परंतु मायबापू पेटीत काही नव्हतं तर एक कागदाचा तुकडा होता. त्या कागदाच्या तुकड्यावरती काय असावं म्हणून त्या मुलगाने ते पत्र उघडावं आणि पत्र उघडल्यानंतर वाचावं. बाळा, हे बाळा, मला आयुष्यामध्ये तुला काही सांगायचं नव्हतं रे, परंतु तुझ्यासाठी मी अहोरात्र धडपड केली. अरे बाप मेल्यापासून लहानाची मोठी गेली. रोज दारू पिऊन मला मारणारा तुझा बाप, अरे तुझा जीव माझ्या पोटामध्ये ठेवून मला निघून गेला. अरे लोकांची भांडी घासून मी तुला वाढवली. अरे लहानाची मोठी गेली. परंतु एक गोष्ट मी तुला अजूनपर्यंत कधी सांगितली नाही, जो तुम्हाला रोज प्रश्न विचारायचास ना, हे आई सांग ना, तुला आंधळी का बोलतात, मला आंधळीचा मुलगा का बोलतात, हा रोज प्रश्न तू मला विचारत होतास. परंतु मी तुला एकही दिवस त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. पण तुला जर आता ऐकायचंच असेल ना तर तू ऐक. अरे ज्या वेळेस तू लहान होतास, लहान असताना आपल्या ह्या समोरच्या अंगणामध्ये खेळत होतास, खेळता खेळता तो चेंडू तुझ्या डोळ्याला लागला. अरे चेंडू डोळ्याला लागल्यानंतर डॉक्टरकडे ताबडतोब मी तुला घेऊन गेले आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मुलगाचा एक डोळा निकामी झालाय. अरे डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमच्या मुलाला कुठला तरी एक दुसऱ्याचा डोळा बघावा लागेल, परंतु तुझ्यासारखा ब्लड ग्रुप असणारा माणूस कोणी सापडला नाही रे. पण शेवटी मी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर माझा आणि माझ्या मुलाचा जर ब्लड ग्रुप एक असेल ना तर माझा डोळा माझ्या मुलाला लावा. मी आयुष्यभर अंधी झाली तरी चालेल, परंतु माझा मुलगा अंधार हाता कामा नाही. त्या पत्रात माय बापू एक मुलगा आपल्या आईचे उपकार वाचतोय. कधी माझे मायेचा सागर परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी असा कोणत्याच अभंगामध्ये असं म्हटलं नाही की काय सांगू आता सूर्याचे उपकार, काय सांगू आता चंद्राचे उपकार, काय सांगू आता नदीचे उपकार, काय सांगू आता आईचे उपकार. सांगितलंय का? नाही सांगितलं. तरी आपल्यावरती उपकार करणारे सर्व घटक असले तरी कुठेच असा सूर्याचा, चंद्राचा, नदीचा, आईचा उल्लेख मायबापो केलेला नाही. तर जगद्गुरु तुकोबारा असं का म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता
संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार सांगितले, परंतु माझे जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात? फक्त या संतांचे उपकार काय सांगू आता? संतांचे उपकार मज निरंतर जागविती. का संतांचे उपकार? जे काही आपण घटक सांगितले, चंद्र सूर्य नदी झाडे आई, हे सर्व घटक या शरीरावरती प्रेम करणारे आहेत, या शरीरावरती उपकार करणारे आहेत. परंतु माझे साधू संत हे या जीवाच्या कल्याणासाठी आपल्यावरती उपकार करतात. म्हणून महाराज म्हणतात काय सांगू आता? संतांचे उपकार. असाच एक साधक जगद्गुरु तुकोबारायांना सांगतो, अहो महाराज, तुम्हाला कोणी विचारलंही नाही की आम्हाला काहीतरी या संतांचे उपकार सांगा, तरी तुम्ही का असं म्हणता की काय सांगू आता? तुम्हाला आंधळा माहित आहे ना, ज्याला दिवसाचं दिसत नाही आणि रात्रीचं? झोपलात की काय? आंधळा माहित आहे की नाही? ज्याला
तिन्ही डोळ्यांनी दिसत असा मला काय गडबड तुमची आहे ती काय विठ्ठल अहो एखादा माणूस आपल्या बाजून गेला चुकून पाय लागला अरे डोळे फुटले की काय तुझे लगेच आपण बोलतो तो आंधळा म्हणजे कोण ज्याला अजिबात दृष्टी नाही असा आंधळा एका रस्त्यात खड्ड्यामध्ये पडला आणि दुसरा माणूस तिथून जवळ आला आणि विचारतो अरे ह्याला कोणी बघितलं नाही का हा इथे पडलाय ह्याला कोणी उचललं नाही का त्यावेळेस तिसऱ्या माणसाने सांगावं मला कोणी सांगितलंच नाही तर मी त्याला उचलू कशाला त्यावेळेस जो दुसरा माणूस ज्यानं उचललं तो सांगतो अरे तो आंधळा आहे आंधळा त्याला दृष्टी नाही तो त्या खड्ड्यात पडलाय आणि त्याला जाणारा माणूस दिसेल का नाही दिसणार तेव्हा त्या तिसऱ्या माणसाच्या लक्षात आलं हा तुम्ही बोलताय ते बरोबर आहे तो आंधळा आहे तो दृष्टीहीन आहे त्याला हे तर काही कोण येतोय जातोय ते दिसणार नाही तसंच जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचं आहे आपल्याला दृष्टी आहे परंतु आपण या संसार रूपी जीवनामध्ये मायबाप हो आंधळ आहे म्हणून ह्या संतांचे उपकार आपल्यावरती काय आहेत हे सांगण्याची वेळ आपल्यावरती आली आम्हाला देवाने सांगितलंय आम्हाला देवानेच पाठवलंय तुका म्हणे मजत धाडिले निरोपा मार्ग हा सोपा आम्हाला देवाने निरोप धाडला की काय या संतांचं कार्य ह्या जगाला कळू दे परंतु या संतांचे उपकार मायबाप हो आपल्यावरती खूप आहेत परंतु या उपकाराचे सुद्धा काही 4 घटक आहेत त्यामध्ये पहिला घटक उपकारावर अपकार दुसरा घटक उपकारावर उपकार तिसरा घटक अपकारावर अपकार आणि चौथा घटक अपकारावर उपकार आता पहिला घटक कुठला सांगितला उपकारावर अपकार आता उपकारावर अपकार म्हणजे काय हो ज्या वेळेस महादेवाने भस्मासुराला वर दिला कोणता जो त्या भस्मासुराने महादेवाकडून वर मागून घेतला की ज्याच्या डोक्यावरती मी हात ठेवेन तो भस्म झाला पाहिजे परंतु ज्यानं वर दिला त्याच्याच बायकोला घेऊन जायला निघाला कोण भस्मासूर ज्यानं आपल्यावरती उपकार केले तोच अपकार करतो म्हणजे तोच आपल्यावरती उलटा फिरतो आपण म्हणतो ना सापावरती पाय दिल्यावरती तो ढास घेणारच तसं ज्याच्यावरती आपण उपकार केले तो आपल्यावरती अपकार करतोय हा पहिला घटक त्यामध्ये कोण आहे हा भस्मासूर त्यानंतर दुसरा घटक सांगितला कोणता तुम्ही तिकडे घटक सांगा आणि तो प्रकार सांगा आम्हाला 11:30 वाजले की मोकळं करा तसे बोम कोणी नाही के कान तसे बोम कोणी नाही के कान
जसं तुम्ही मला शिव्या दिल्यात ना, मी तुम्हाला शिव्या देतो. ओव्या सांगणार, बरोबर ना? ज्या वेळेस जमदग्नीने एक गाय पाळली, ती गाय एक एवढी देखणी होती की सहस्त्र अर्जुनाची नजर त्या गायवरती पडावी आणि त्या गायवरती त्याचं प्रेम व्हावं, एवढी देखणी मायबाप होती, गाय होती. सहस्त्र अर्जुनाने ती गाय मिळवण्यासाठी जमदग्नीचा प्राण घेतला. म्हणून आईच्या सांगण्यावरून परशुरामाने सहस्त्र अर्जुनाचा वध केला. जशास तस. आता तिसरा घटक उपकारावरती उपकार. ज्या वेळेस पांडवांच्या घरी जेवण झालं, त्यावेळेस शुकाचार्यांनी फक्त भाताचा एक शीत खाल्ला होता. शीत. आपण आज किती खाल्ला? घासावरती घास. मग ज्या वेळेस शुकाचार्यांनी भाताचा एक शीत खाल्ला, त्या शीताचे उपकार म्हणून श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून भागवत कोणाला ऐकायला भेटला? हा, पांडवांचा नातू राजा परीक्षित. ह्या परीक्षित राजाला या पृथ्वीवरती, ह्या भूतळावरती सर्वात प्रथम भागवत ग्रंथ मायबाप हो श्रवण करायला भेटलं, ऐकायला भेटलं. शुकाचार्यांनी फक्त भाताचा एक शीत खाल्ला, परंतु राजा परीक्षिताला 7 दिवसात मुक्त केलं. उपकारावरती उपकार. आपल्याला कोणी 10 रुपये दिलं ना, तरी दुसऱ्या दिवशी त्याच्याच घरात जाऊन त्याला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही. 3 घटक झाले. आता चौथा घटक अपकारावरती उपकार. आता अपकारावरती उपकार म्हणजे काय? ज्यानं आपल्याला त्रास दिलाय त्याला सुद्धा आपल्या जवळ केलंय. ह्या चौथ्या घटकामध्ये माझे साधू संत मायबाप मोडतात की आपण मोडतो. एखाद्या माणूस आपल्यावरती थुंकू द्या, काय करू? कीर्तनात जरी बसलो असला तरी ओढत न्यायला कमी. परंतु माझ्या यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. तुला किती वेळा? नाथ महाराजांच्या अंगावरती यवन किती वेळा थुकला? मला काहीच माहित नाही की मी चुकतोय सांगायला. किती वेळा? माय बापू 108 वेळा ना. 108 वेळा थुकला. आणि 108 वेळा माझ्या नाथरायांनी आंघोळ केली. जो ज्यानं आपल्याला काहीतरी त्रास दिलाय त्याला सुद्धा आपल्या जवळ घेतलं. नवे नवे तर आहो, ज्या विसोबा खेचराने माऊलीला त्रास दिला त्या विसोबा खेचराला सुद्धा माझ्या माऊलींनी नामदेव रायांचं गुरु म्हणून स्थान दिला.
एवढे साधू संत ह्या चौथ्या घटकामध्ये मोडतात. कुठला? संताने सरता केलं दैशपण संतांनी सरिता केल्या तैशा परी चंदनाने बोरी व्यापी. ह्या संतांचे उपकार मायबापो एवढे आपल्यावरती आहे की जसं भगवंताने ह्या शरीराचा सांभाळ करण्यासाठी आई निर्माण केली, नवे नवे तर प्रत्येक जीव जन्माला घालण्यास, प्रत्येक अवयव बनवण्यास देवाची निर्मिती केली, तसं या जीवाला आकार देण्याचं काम माझ्या मायबापो साधू संतांनी केलं. आणि त्याच साधू संतांचे महाराज म्हणतात, काय मी उपकार सांगू. त्यांचे उपकार एवढे आपल्यावरती आहेत, जरी मी माझा जीव जरी ओवाळून टाकला तरी त्यांचे उपकार कमी पडतील. हे महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. काय द्यावे याची भावे गोष्ट तुम्हाला सांगायला विसरलो. आज गुरुंची आज्ञा अशी आहे
की दशमीचा दिवस म्हणजे पवित्र दिवस आहे मायबाप हो. आणि पवित्र दिवसाची कीर्तन रूपी सेवा 1 वाजेपर्यंत चालली तरी चालेल असं मायबाप हो गुरूंचा आदेश आहे. मी सुरुवातीला सांगितलं नाही कारण की तुम्ही मला माहिती आहे बसणार नाही, त्यापेक्षा बसलेल्या उठून कोण जाणार नाही, म्हणून कोणी घड्याळाकडे बघू नका. झोप आली असले तर झोपू नका. विठ्ठल विठ्ठल महाराज द्वितीय चरणामध्ये सांगतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवित हा पायी जीव थोडा. या संतांचे उपकार ह्या जीवावरती एवढे आहेत की माझा जीव जर ओवाळून टाकला तरी ते उपकार फिटणार नाही माय बापू. आता संत म्हणजे नेमकं काय हो? संत महाराज म्हणतात ऐसे संत झाले कडी तोंडी तंबाखूची वळी. कीर्तनात सुद्धा तंबाखू खायला कमी करत नाही. तो बुवा तिकडे बोंबलून बोंबलून तरी आम्ही पाठी विमल खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आता संत म्हणजे काय हो? तुम्हाला आम्हाला संत म्हणता येईल का हो? आता संत म्हणजे आपल्यासारखेच आहेत ना, 2 हात 2 पाय. जगद्गुरु तुकोबाराय मनुष्य रूपी जीवनाला आले, परंतु त्यांना संत का म्हटलं जातं? तर एकदा समुद्राने आपल्या बायकांना सांगितलं. आता समुद्राच्या बायका कोण? हा गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मांद्वती वेदिका. समुद्राच्या बायका कोण? आपल्या गावातल्या गंगा सिंधू सरस्वती नाही हो, नद्या. नद्या ह्या नद्यांना सांगितलं, हे बघा तुम्ही पाऊस पडला अनेक प्रकारची मोठी झाडं घेऊन येता, कुणाचे कपडे म्हणू नका, कुणाचे लावलेलं शेत म्हणू नका, नको नको ते पदार्थ तुम्ही मला आणून देता, पण जे नेमकं मला पाहिजे तेच तुम्ही देत नाही. नद्याने विचारावं, ओ तुम्हाला नेमकं पाहिजे तरी काय ते सांगाल का, ते मी तुम्हाला आणून देऊ. त्यावेळेस समुद्र आपल्या बायकांना सांगतोय. आता बायका समुद्राला सांगताय, उलट झालंय. त्यावेळेस समुद्रानं बायकांना आपला हट्ट पुरवाय सांगितलाय, परंतु आता बायका समुद्राला सांगतात उद्याच्या मकर संक्रांतीला साडी नाही आणली तर घरी माय बापू यायचं नाही. समुद्र आपल्या बायकांना हट्ट सांगतोय की तुम्ही प्रचंड मोठी झाडं घेऊन येतात, परंतु मला त्याची अपेक्षा नाही. परंतु समुद्र त्या नद्यांमध्ये असणारी असे कोणती वनस्पती आहे हो? कितीही पाणी येऊ द्या तरी ती नदीच्या प्रवाहात आपल्याकडे तिला लव सुद्धा म्हणतात. समुद्राने सांगितलं जी लव आहे ती तुम्ही मला आणून द्या. त्यावेळेस नद्याने त्या समुद्राला उत्तर करावं, अहो जी गोष्ट आम्हाला साध्यच झाली नाही, संपूर्ण परिसर आम्ही धुवून घेऊन येतो, दगड म्हणू नका, गोटे म्हणू नका, हो माती सर्व आम्ही तुमच्या उदरामध्ये आणून टाकतो, परंतु कितीही आम्हाला मोठा प्रवाह असू द्या, परंतु जी आपण लव म्हणतो ना ती आमच्या प्रवाहात कधीच येत नाही, ती तुम्हाला कशाला पाहिजे. त्यावेळेस समुद्रानं सांगावं, तुमचा ज्या वेळेस प्रवाह वाढतो ना त्यावेळेस ती वनस्पती आपोआप खाली जाते, आणि ज्या वेळेस तुमचा प्रवाह कमी होतो त्यावेळेस ती वरती येते. मायबाप हो, मला तुम्हाला सांगायचं एवढं की ज्या वेळेस नदीचा प्रवाह वाढतो तेव्हा ती वनस्पती वाहून न जाता त्या नदीला नम्र होते, आणि नदीचा प्रवाह कमी आला
की ती स्वतःच्या पायावरती उभी राहते. तसे माझे साधू संत नम्र झाले भूता तिने कोंगिले आनंदा. साधू संत संत तोचीला जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी तोच संत म्हणावा ज्याच्या अंगी दया क्षमा आहे. म्हणून संत आणि आपल्यात फरक आहे. संत हे नम्र होतात परंतु आपण नम्र होतो का? हो नाही ना होत. जरी आपली चुकी असली तरी आपण मायबाप नम्र होत नाही. जो ह्या भूतळावरती नम्र झाला तोच संत म्हणून अवतरला. आणि असेच संत जरी सहज बोलले ना तरी ते आपल्याला उपदेश करण्याप्रमाणे आहेत. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सद बोलेने
सहज जरी बोलले ते आपल्याला उपदेशाप्रमाणे आपल्या सर्वांना माहित आहे हो. पाळण्यात असणाऱ्या बाळांना ज्या आईने उपदेश केला ती आई कोण? हा उपदेशामदालसा देह निर्मिला कैसा आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा जो पंथ उकटारे चुकलासी कर्म कोटा अविचार बुद्धी तुझी पुत्र राया दटा पडिये गाम दालता सोहम झो झो रे बाळा पडिये गाम दालसा सोहम झो झो रे बाळा. अहो पाळण्यात असणाऱ्या बाळाला आईने उपदेश करावा काय की हा देह कसा निर्माण केला याचा उपदेश मायबापू आईनं पाळण्यात करावं. आता आमचा मुलगा दारू पिऊन आला तरी आई म्हणते अहो असू द्या ना, आजचा दिवस पेढा उद्यापासून पिणार नाही मायबापू. त्या संताने आपल्याला उपदेश केला. सहज जरी मायबापू संत बोलले ना तरी उपदेश केल्याप्रमाणे होतो. आणि जर आपल्याला त्या देवापर्यंत भगवंतापर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर भगवंत आणि आपल्या मधला दुवा म्हणजे मायबाप हो संत म्हणून एकदा सर्वांनी आपल्याकडे सर्वांना हात आहेत ना? आहेत. काही त्रास तुम्हाला एवढ्या टाइम दिला नाही परंतु एकदा त्रास घ्या. थंडी पडली असेल पाठीमागे बसलेल्या ना, कारण की झोपलात मला माहित आहे. झोपलात ना? नाही. एकदा भगवंताचं नामस्मरण करा. हाताने मोठ्याने टाळी वाजवा आणि मुखानं नामस्मरण करा. विठोबा विठ्ठल विठ्ठल
तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मजा येती संभाळित. ज्याप्रमाणे वासरू गाय यांचं नातं आहे, ज्याप्रमाणे गाय वासराला सांभाळते त्याप्रमाणे संत हे आम्हाला ह्या भूतळावरती मायबापू सांभाळ करतायत. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती संभाळित. म्हणून महाराज सांगतात की ह्या संतांचा मी उपकार कितीही सांगितले तरी अनन्य साधारण महत्व ह्या जीवनामध्ये मायबापू संतांना दिलंय. ह्या संतांचे उपकार एवढे आहेत की त्या संतांच्या उपकाराची मी परतफेड करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल साधू संतांनी केले दिगंबर ईश्वर विभूती राहिले त्या कीर्ती जगामध्ये. मायबापू ईश्वर जरी संत निघून गेले असले तरी कायमस्वरूपी त्यांचं नाव जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या माऊलीचं आणि माझं ज्ञानोबाचं नाव कायम अजरामर राहणार आहे. का? आपलं नाव कुठपर्यंत? मुलगा थाऱ्यावर असला आणि वर्ष श्राद्ध घातला तर, नाहीतर आपल्याला मायबापू कोणी विचारत नाही. कारण फक्त आपण जीवनात जन्माला आलो, जे मिळल ते खाल्लं आणि मायबापू निघून गेलो. परंतु मायबापू साधू संतांचं असं नाही. ह्या जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती ज्याने देह आपला कष्ट विला त्या संतांचे मायबापू ह्या जीवनामध्ये आपलं उपकार आहे. आणि दुसरं उपकार ज्याने माझा हिंदू धर्म मायबापू टिकवला, कुणी? माझा राजा शिवछत्रपती मायबापू शिवाजी महाराज, ज्यानं ह्या हिंदुस्थानामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म टिकवला. त्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार ह्या आपल्या हिंदुत्वावरती मायबापू आहेत. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज 3 वर्षाचे होते, 3 वर्षाचे शिवबा मावळे गावात तमाशाचा फड आला. आपोआप मावळ्यांची पावले त्या तमाशाच्या फडाकडे वळली. माझ्या शिवबाना सुद्धा चाहूल लागली आणि माझे शिवबा सुद्धा तमाशाला जायला निघाले. मायबापू मासाहेब आडव्या आल्या. मासाहेबांनी शिवबानं सांगितलं, शिवबा अहो जाताय कुठे? शिवबानं सांगावं, मासाहेब अहो सर्व मावळे गेले, गावात तमाशाचा फोड आलाय, मला सुद्धा तमाशा बघायला जायचा आहे. त्यावेळेस माझ्या जिजाऊनं सांगावं, राजे तुम्हाला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा बनायचा आहे, बाया वाचवणारा बनायचा आहे. एवढी माझी पवित्र अशी जिजाऊ होती. म्हणून माझे शिवबा मायबाप घडले आणि शिवबा घडले म्हणून माझं हिंदुत्व घडलं. म्हणून आज तुम्ही आम्ही ह्या कीर्तन मायबाप करतो. असेच ज्या वेळेस शिवबा शिक्षण घेऊन घरी आले, शिक्षण घेऊन आल्यानंतर शिवबाच्या स्वागतासाठी मासाहेब द्वारात उभ्या राहिल्या. दरवाजात मासाहेब उभे आहेत, शिवबा दारासमोर उभे राहिले. बघतात तर काय मासाहेबांच्या डोळ्यात अश्रू. शिवबानं विचारावं, मासाहेब काय झालं? कोणाची हिंमत झाली की माझ्या राजाच्या आई डोळ्यात अश्रू येत आहे? कोण काय बोललं मासाहेब सांगा. तेव्हा माझ्या मासाहेबाने सांगावं, राजे आपलं हिंदुत्व धोक्यात आहे, आपल्या आया अब्रूची इज्जत धोक्यात आहे. मासाहेबांनी सांगावं, राजे अहो त्या पाटलानं त्या गावातल्या गरीब शेतकऱ्याची मुलगी पळवली नव्हे तर तिला ओढत आणली, तिच्या अब्रूचे दिंडवणे केले आणि तिला विरुद्ध ढकलून दिली. तीच माझ्या राजांची तळपायाची आग मस्तकात गेली. राजाने मावळ्याने सांगितलं, अरे कोण तो पाटील? जा त्या पाटलाला घेऊन या आणि त्या पाटलाचे एवढे हाल करा की पुन्हा माझ्या आया बहिणींची इज्जत हात लावण्याची ताकद कुणाला होणार नाही, एवढे त्या पाटलाचे हाल करा. असा माझा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज मायबापू जन्माला आला. म्हणून माझ्या आया बहिणी आज सुखरूप आहेत. म्हणून एकदा सर्वांनी मोठे बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. मायबापू त्या राजाचे उपकार आपल्यावरती खूप आहेत आणि तीच परंपरा मायबापू ह्या धर्माची आपण टिकून ठेवतोय. जुन्या परंपरा ज्याला आपण म्हणतो जुनं ते सोनं,
ते सोनं मायबाप आज टिकून ठेवते म्हणून ही सर्व जुनी जाणती माणसं आहेत म्हणून आम्ही आज कोणतरी इथे घडलोय. अहो ह्या गादीचा महिमा सामान्य नाही. जुन्या माणसांकडून काहीतरी अनुभवायला मिळालं. गेले 114 वर्षांनी हा 115वा वर्ष संपताय म्हणून ह्या गावात सुद्धा अनेक कीर्तनकार घडले, अनेक प्रवचनकार घडले, अजूनही घडतील. कुणामुळं? ह्या जुन्या मुलं म्हणून जुनं. आता जुनं सांगायला गेलं तर डोईचा पदर. हो, आपले शाहीर शिवशाहीर भारती गुरुजी त्यांची एक कवयित्री कुठली आहे? जिच्यासाठी मी ओढतोय हात गाड्या, माझी बायको लावते कुंपणाला साड्या. डोईचा पदर खांद्यावरती आला. ओ खांद्यावरनं तो कुठे? ही आपली मायबापू परंपरा आहे. महिला मंडळ हसू नका. तुमचा सुद्धा आता येत्या मकर संक्रांतीला काय आहे? हो, हळदी कुंकू आहे. आणि त्या हळदी कुंकवाला पावडरचे डबे घेऊन या 10 रुपयात द्यायला. हो, हळदी कुंकवाला फक्त त्या हळदीचं आणि कुंकवाचं मान आहे. पावडरी लावून टिकल्या तर टिकल्या, नाही तर घरात जायच्या आधीच. आणि त्या हळदी कुंकवाला तुम्हाला नाव घ्यायचं असेल, मला माहित आहे बरेच जणांना माहित आहे ते, तुम्हाला ऐकायचं आहे? हा, तेवढ्या कशा हो बोलल्या? आणि मी 10 वाजल्यापासून बोला 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 बोलतोय, एकीच्या सुद्धा तोंडातून शब्द आला नाही. माय बापू, जुनं ते सोनं ज्याला म्हणतात ना, ऐकायचंय तुम्हाला? ऐका ऐका. माझ्या म्हातारी आजीचं नाव. येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला घुंगर बारा, पान खाते चरा चरा, घाम येतो जरा जरा, तिकडून आला म्हातारा. तिकडून आली म्हातारी, त्याने दिली सुपारी, सुपारी दिली वाण्याला, हांडा घेतला पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचं, वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात पळंग, पलगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक, पांडुरंगाचं नाव घेते ज्ञानोबा तुकोबारायाची. हे कुणाचं नाव? जुन्या आजीचं मायबाप हो. आणि आताच्या जात होते हळदी कुंकवाला, बटन तुटला बटव्याचा. अहो, जात होते हळदी कुंकवाला, बटन तुटला बटव्याचा. आता काय नाव घ्यायचं या सटव्याचा? विठ्ठल विठ्ठल. म्हणून जे जुना ते सोनं आहे मायबाप हो. वेळ आपला होऊन गेलेला आहे. झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करतो. आणि ज्यांनी आज ह्या नोहे खेळ एकट्याचा म्हणून मेळ मिळविला, आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी हजेरी लावली, आमचे मृदंगाचार्य संजोग महाराज असतील, त्यानंतर सुरुवातीला संदीप महाराज असतील, तुषार महाराज असतील, आमचे गुरुवर्य विश्वनाथ महाराज असतील, आणि आज जे खास मुंबईवरून आले त्यांची आम्ही आतुरतेने वाट बघतो. असे आम्हाला नेहमी आमचे मार्गदर्शन करणारे, आमचे गुरु समान असणारे आमचे मोहन बाबा यादव. खूप वर्ष झाली आम्ही त्यांचं गायन ऐकतोय. आज मला कुठेतरी असं वाटलं बाबा आमचे कधीही माग न राहणारा माणूस मायबाप हो, आज कुठेतरी थोडी कमी वाटते की प्रत्येक प्रमाण धरून ठेवणारा, प्रत्येक प्रमाणाला 2 चाली लावणारा माणूस आज माझा कुठेतरी मायबाप थांबलाय. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की त्यांना अनेक उदंड आयुष्य लाभो. कारण की ह्या पंचक्रोशीमध्ये त्यांच्यासारखा गायक मायबाप पुन्हा होणे नाही. आम्ही किती उड्या मारल्या तरी मायबाप तसं गायन
ह्या आपल्या पंचकृषीमध्ये पुन्हा मायबाप होणं नाही, म्हणून त्यांचं सुद्धा आभार मानतो. आता सर्वांचंच नाव घ्यायला जरी गेलो तरी 1 तास जाईल आणि तुम्ही नक्कीच उद्या बोलाल काय सगळ्यांची नाव घेत बसला, उगाच 1 तास घालवला. म्हणून जे काही सर्व आले त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या ओघातून एखादा जर चुकीचा शब्द मायबाप निघाला असला तर माझा मला परत करा. जेवढं काही चांगलं असेल ते गुरूंच्या आशीर्वादानं घेण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटी मायबाप जाता जाता एवढं सांगेन की ज्यानं ह्या कार्यक्रमाला खरी बहरदार कार्यक्रम ज्याने केला, ज्याने ह्या कार्यक्रमाला शोभा आणली, संपूर्ण जगभर कार्यक्रम आताच नव्हे तर कार्यक्रम चालू होण्यापूर्वी 8 दिवस संपूर्ण जगभर माझ्या संपूर्ण कीर्तनकारांची ओळख करून दिली. असे ह्या गावचे युवा प्रवचनकार आणि आमचे भावी कीर्तनकार हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य तुषार महाराज चौगुले यांच्यासाठी टाळ्या वाजवा माय बापू. मला वाटतं सगळ्यांनी बघितली असेल नसेल, परंतु कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून जी सांगतेपर्यंत कीर्तनकारांची जी व्हिडिओ बनवली आहे ती महाराष्ट्रात अजून कुठल्याही युट्यूब चॅनलला ती जमली नाही. ती माझ्या तुषार महाराजांनी मायबापू केले आणि संपूर्ण जगात ह्या आपलं सातेऱ्याचं नाव लौकिक केलं. आणि सातेऱ्यात होणारा कार्यक्रम या युट्यूबच्या मार्गे सगळ्यांना पाहायला मायबापू मिळतोय. ज्यानं अजूनही संतवाणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मायबापू सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी भगवंताजवळ प्रार्थना करतो की असाच हा आमच्या पंचकृषीचा युट्यूब चॅनल दिवसेंदिवस वाढत जावो. पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि आमचे युट्यूबचे चालक तुषार महाराज चौगुले यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभो. कारण की प्रत्येक कीर्तनकाराची ओळख करून देण्यात त्यांचा यशाचा वाटा आहे माय बापू. म्हणून सर्वांची मी रजा घेतो आणि सर्वांसाठी फक्त एकदाच नाव घेतो. पांडुरंग रायाच्या चरणी हार टाकतो वाकून, पांडुरंग रायाच्या चरणी हार टाकतो वाकून. आजच्या अखंड हरिनाम सप्त्यासाठी नाव घेतो. तुम्हा सर्वांचं मान राखून, तुम्हा सर्वांचं मान राखून ज्ञानेश्वर